सर्व प्रभागात लढण्याची वंचित बहुजन आघाडीची तयारी पूर्ण. भाजपची युती नाही, समविचारी पक्षाशी चर्चा अंतिम टप्प्यात. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने सर्व प्रभागामध्ये लढण्याची तयारी पूर्ण केली असल्याचा ठाम सूर पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडी कोणत्याही परिस्थितीत भाजपशी युती करणार नसून समविचारी पक्षाशी युतीबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सांगली महानगरपालिकेतील भाजपच्या एकूण कारभाराला नागरिक कंटाळले असून शहरातील मूलभूत समस्या गंभीर बनल्या आहेत. बंद पडलेल्या महापालिकेच्या शाळा, खराब रस्ते, पाणीपुरवठा, गटारी व्यवस्था अशा अनेक प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या सर्व समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी शहरात सक्षम पर्याय म्हणून पुढे येत असल्याचे पक्ष निरीक्षकांनी सांगितले. गेल्या 2 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीची नियोजनबद्ध तयारी केली असून त्याच जोरावर पक्ष सर्व प्रभागामध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. आतापर्यंत पक्षाकडे 65 इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले असून अजूनही उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. इच्छुकांच्या मुलाखती सुरू असून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहुजन आघाडी हा सर्वसामान्यांचा पक्ष असून सर्वसामान्यांच्या अडचणी पक्षाला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. त्यामुळे सांगलीकरांसाठी वंचितच त्यांच्या समस्या सोडवू शकतो असा विश्वास आणि आश्वासन यावेळी पक्ष निरीक्षकांकडून देण्यात आले. लोकांमध्ये वंचित बाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत असून पक्षाचे काम सर्वदूर पोहोचत असल्याचे चित्र दिसत आहे. यावेळी राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके, जिल्हाध्यक्ष नितीन सोनावणे, दीपक कांबळे, इरफान केडिया, नजीर झारी आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बंधनकारक आहे आपल्याला माहिती आहे. जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर किमान टोकन अर्ज सादर केला तर जे मिळते ते आपल्याला जोडावं लागतं. त्यामुळे ते जातीचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, दुसऱ्या टप्प्यातल्या मुलाखती आज या ठिकाणी संपन्न होत आहेत. पहिल्या टप्प्यातल्या मुलाखती यापूर्वीच पार पडलेल्या आहेत. साधारणपणे 65 उमेदवारांनी पहिल्या टप्प्यामध्ये मुलाखतीसाठी अर्ज सादर केले. आजही पटेल अँबॅसेडरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती संपन्न होणार आहे. या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक ताकदीने लढवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तशा पद्धतीची पूर्ण तयारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्या शहरामध्ये करण्यात आलेली आहे. गेल्या 6 महिन्यापासून प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून, वेगवेगळ्या मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाच्या वतीने योग्य पद्धतीचं नियोजन निवडणुकीच्या तयारीसाठी केलेलं आहे. निश्चितपणे वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दैदिप्यमान यश मिळवेल असा विश्वास आम्हाला आहे. कोणासंग आपली बोलणी चालली आहे संघ घेण्यासाठी? आघाडीच्या संदर्भामध्ये समविचारी पक्षाकडून चर्चा सुरू आहे. योग्य सन्मानजनक प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानं त्यांच्याशी चर्चा करून आघाडीच्या संदर्भामध्ये पक्ष निर्णय घेईल. आजपर्यंत तुमच्याकडे किती अर्ज आलेत उमेदवारी यासाठी? पहिल्या टप्प्यामध्ये 65 उमेदवारांनी मुलाखती या ठिकाणी दिलेल्या आहेत. आज दुसऱ्या टप्प्यातल्या मुलाखती या ठिकाणी होणार आहे. आम्ही सर्वच्या सर्व जागा लढवण्याची तयारी या ठिकाणी करतोय. भविष्यामध्ये जसे प्रस्ताव आघाडीचे येतील इतर पक्षांच्याकडून त्यावरती पक्षाच्या वतीने निर्णय होईल. आघाडीमध्ये कुठल्या अजून तसा कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. वेगवेगळ्या पक्षांच्याकडून प्रस्ताव आहेत पण अजून तसा निर्णय झालेला नाही. स्वतः चिन्हावर लढणार का त्यांच्या? हो, स्वतःच्या चिन्ह 100% स्वतःच्या चिन्हावरती पक्षाच्या वतीने आम्ही लढू. भाजप सोडून कुठल्याही पक्षाशी आपण? भाजप सोडून इतर पक्षांच्या बरोबर ज्यांच्याकडून सन्मानजनक प्रस्ताव येईल त्यांच्याबरोबर आघाडी करण्यासाठी पक्ष अनुकूल आहे. हा पक्ष खासदार विशालदादा पाटील यांनी म्हणले भाजप हा फसवा पक्ष आहे. आपलं काय मत आहे त्याबाबत? भारतीय जनता पार्टीचं कायमच षडयंत्र असेल, त्यांच्या कामाची पद्धत असेल, वंचित बहुजन आघाडी उघड करत आलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासाचं फक्त गाजर दाखवलं जातं, प्रत्यक्षामध्ये विकास होताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांच्या धोरणांना वंचित बहुजन आघाडी कायमच विरोध करत आलेली आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं की विकासाचे मुद्दे बाजूला पडावेत म्हणून इतर मुद्दे कायमच त्या ठिकाणी प्रत्यक्षात समोर आणले जातात. त्याच्यामध्ये जातीमध्ये तेढ वाढताना दिसत आहेत, धर्मामध्ये तेढ वाढताना दिसत आहेत. ओबीसी मराठा वाद असेल, हिंदू मुस्लिम वाद असेल, हिंदू ख्रिश्चन वाद असेल, धनगर आदिवासी वाद असेल, SC मधल्या प्रवर्गामधल्या जातींच्या मध्ये वर्गीकरणाच्या माध्यमातून वाद असेल, हे बीजेपीच्या काळामध्ये जास्त प्रमाणात दिसतं आणि हे वंचित बहुजन आघाडी कायमच उघड करत आलेले आहे. मुलाखत कोण घेतोय? प्राध्यापक सोमनाथ साळुंके, मी जिल्हा निरीक्षक आहे. सोमनाथ साळुंके.
आणि कोण म्हणला? Yes. या निवडणुकीसाठी आपल्याकडून स्टार प्रचारक कोण कोण असणार आहेत? आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची सभा सांगलीमध्ये आम्ही घेण्याचं नियोजन करत आहोत. सुजाताता आंबेडकर सभेसाठी आम्ही त्यांना निमंत्रित करत आहोत. सुजातातांच्या बरोबर अंजलीताई आंबेडकर सुद्धा सांगलीमध्ये येण्याची शक्यता आहे. कधीपर्यंत उमेदवारी जाहीर करणार तुम्ही? 23 तारखेपर्यंत अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत आमची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल.